गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आता आपण चाललेलो आहोत कोकणात आणि आता आपण मोठे पप्पा आहेत, मोठी मम्मी पप्पा, मी आणि श्री, आम्ही 4 जण चालले. हे आम्हाला सोडायला आलेले आहेत. अजून दुसरा एक मामा येतोय. आता खाली चाललोय. 12ची गाडी आहे आणि आता फक्त 10 मिनिटं बाकी आहेत गाडीसाठी. 5ची गाडी आहे आणि मामा मामी सोडायला आलेले आहेत. एक मामा गेला तिकडून सोडून. सांगितलं मी सोबत आहे, आम्ही सोबत आहे. जर्नीला सोबत आहे. तर काय ते आमचे मोठे पप्पा आणि मोठी मम्मी आहे. काहीच आमची ट्रेन लेट आले म्हणजे अजून आलेच नाही. अजून 1 वाजून गेला. 12:25ची ट्रेन होती. आम्ही सगळे आता इथे आराम करतो. पप्पा तर झोपले. आपण काय तर ब्लॉग करतो. वेळ उभं राहून शेवटी 2:15 वाजता आपली ट्रेन आलेली आहे आता आणि जाम आनंद होतो. आता खूप जरा एवढी झोप आलेली होती. पप्पाने तर मस्त एक झोप काढलेली आहे. तर आता काय आता शेवटी चला 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 गाईज, आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत. त्या साईडला एक सीट भेटले आणि ह्या साईडला एक सीट भेटले. आपण इथे मोठे पप्पा आणि मोठे पप्पा बसले. इथे मम्मी आणि श्री बसले. दिसत नाही ब्लॅक. रत्नागिरीवर निघालो आहोत आणि आता थोड्याच वेळात राजापूर रोडला आपली ट्रेन पोहोचेल. तर गाईज, आपण आता ट्रेनमधून उतरलेलो आहोत आणि कुडाळला पोचलेलो आहोत आणि आता चाललो आहे पुढे. गाईज, आम्ही एस टी स्टँडपर्यंत जायला रिक्षा घेतले आणि भेटतच नव्हती. कधीपासून थांबलेलो आम्ही सगळे. आता एका रिक्षा 6 जण आम्ही. गाईज, आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत आणि आता आपण चाललो आहे घरी. चालतोय सगळे. इथं दोघं पप्पा पुढे गेलेत. पण आता आलेलो आहोत पप्पाच्या मोठ्या काकीकडे. आमची चावी जरा काहीतरी गडबड झाली तर चावी जरा पप्पा आणायला गेलेत म्हणून आम्ही इथं बसले. आता पाणी वगैरे बसले सगळे. अजून काही चावी भेटली नाही आहे. तर पप्पाचे काका तर कामावरून येतात आपल्याला चावी द्यायला. आपल्याला घराची चावी भेटलेली आहे खूप कष्ट करून आणि आम्ही आता सगळे आता आंघोळ वगैरे करतोय आणि मग भेटू. आता आमच्या मागच्या दरवाजातून बाहेर आले आणि आमची ऐतिहासिक विहीर तुम्हाला दाखवते. ही बघा, ही ऐतिहासिक विहीर आहे. खूप ऐतिहासिक, म्हणजे तिला काही चेंज नाही केलं आहे, तशीच आहे ती. आमच्या पूर्वजांच्या काळापासून ती आहे तशीच आहे. पाणी दाखवते तुम्हाला बॅक साईड. एकदम पाणी, आम्ही हेच पाणी पितो. खूप भारी लागतं, एक नंबर. 2 मिनटं बसलो नाही की मला पाठवली दुकानावर सामान आणायला. काय जातो आता, काय बोलणार. मला पाहिजे होतं, मला जावं लागणार. गाईज, इथे मी दुकानावर आले आणि इथे मला काय समजत नव्हतं. विचारत आले आणि इथे 52 रुपये म्हणजे मला समजत नव्हतं. मी 25 वाले तांदूळ घेते. त्या आजी ओळखतात, म्हणजे आमचे सगळे इथेच घ्यायला येतात वाटतं. म्हणजे आजोबा आजी वगैरे माझी सगळे इथेच घ्यायला यायचे असं मला सांगते. त्या आजींना पण दाखवते. या आजी सगळ्यांना आमच्या घरातलं ओळखतात. हो, ओळखतात. इथे येतात ना. आणि हे सात्रीचं मंदिर आहे. अच्छा, आम्हाला तिकडे नंतर जायचं आहे. मग जावा. आता मग थंडे बिंडे जातात, तिथून इथे जातात. हां, चला. हां, जा. गाईज, आपल्या झाडावर कच्चा फणस कितीतरी फणस लागलेले आहेत. लय भारी. आता काढायचे बोलतायत आणि त्याची फणसाची भाजी पण काढायची आहे. मस्त मस्त. इथे मोठी मम्मी भांडी घासते. आमचे पप्पा चाललेत विहिरीवर पाणी काढायला. पियायचा पाणी नाही आमच्याकडं. दाखव. आपल्याला परत पाठवलेलं आहे दुकानावर.
आता काय नाही, आता समजलं ना, तर मजा येते आता जायला. तर बघूया आता, सर्फ घ्यायचं आहे आणि कापडे घ्यायचे आहेत बस. अजून काय असेल तर घ्यायचं खावायला. काही घेतलं आहे सामान, एवढंच घ्यायचं होतं आणि मग चाललो घरी. नाही, तुमचं कोकण बघा कसला भारी आहे, एकदम निसर्गरम्य रस्ते किती भारी. ते काय ते कोकण. दुकानावरून आलो आणि पप्पा इथे बावडीतून पाणी भरतायत वगैरे खाली. आणि आता चाललोय आपण फणस काढायला. ते आपण फणस घेतलाय या काकांनी दिलंय, घेतलेला आहे. आणि आपण चाललो घरी. त्या काकाने मस्त दिला, खूप खायची इच्छा होती फणस. पप्पा आता फणस कापत आहेत. कापाच आहे ना, मस्त आहे कापाय. कसला भारी. आता तुम्हाला खाऊन दाखवतो. खाऊन दाखवा. आम्ही चाललेलो आहोत करवंद काढायला. तर वरती चढत होती पप्पा ना आमची डांग झडपू काय बांबू बिंबू घेऊन. हे बघ, हे बघ करून दे, पुतले बघ करून दे. हे बघ, हा आमचं कंपाऊंड असा आमच्या बाबांनी बांधलेला असा. आता उद्या इथं एक नारळाचं, इथं एक झाड लावायचं असा, इथं एक झाड लावायचं असा आहे. हे घे मम्मी. आता आपण चाललेलो आहोत वेंगुर्ला बीचला आणि पप्पा आणि मोठे पप्पा गेलेत बाईक आणायला आणि ते फोटोशूट चाललेलं आहे. हे माझं करून घेतलं आणि आपण चाललोय. आई आंबे बघू शकता किती लागलेत, लय भारी आंबे लागलेत. आंबे म्हणजे कैरे आहेत. चाललेच आता काय बाईक पण भेटली. आता बाईक भेटल्या नाही म्हणून आम्ही आता एस टीने चाललो. आता वेंगुर्ल्याची तिकीट काढले आम्ही 6 जणांची. एस टीवरून उतरलो आणि आता रिक्षातून बसून सागरेश्वर बीचला चाललेलो आहोत. पण आलेलो आहोत सागरेश्वर बीचला. काय व्ह्यू आहे माहिती आहे, एवढं साफ पाणी आहे ना. कधीतरी नक्की इथे व्हिजिट करा, खूप भारी. क्लायमेट तर कसला भारी, एक नंबर. आम्ही फोटोशूट वगैरे केला, भिजलो तर नाही पण लाटा एवढा येत होतो की भिजलो. आणि आता चाललोय घरी. म्हणजे अजून हे घ्यायचं आहे, बांगडो आणि चिकन वगैरे जेवायला. आज आमच्याकडे पंगत असणार आहे, सगळे माणसांना बोलवणार. आता म्हटलं आहात आमच्या वेंगुर्ल्या बाजारात. आणि आम्ही आता इथं जरा प्लॅस्टिकच्या प्लेटी घेतोय, ताटं धुवायचा त्रास नको म्हणून. आता उद्याचा एक दिवस आम्ही आमच्या गावी राहू, नंतर मग पप्पाच्या आत्याकडे. उद्या देवदर्शन करायचं आहे आमच्या देवांच्या. तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये दिसेल. ओके, असं वाटतं मला हा पार्ट 2 पण बनवू शकतो, कारण जाम मोठा होतो ब्लॉग आपला. सो कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आम्ही आता सगळं सामान घेतलेलं आहे, चिकन वगैरे सगळं. आणि आता चाललो घरी. आम्ही आता वडापाव खायला बसलेलो आहोत. गाईज आपले वडापाव आलेले आहेत. ते आलोय आणि थोड्या वेळातच लाईट गेली. आता काय आता सगळे जेवण बनवत आहेत. गाई दे बघा इथे सगळे जेवण करायचं म्हणजे तयारी करतायत. आपलं आता जेवण वगैरे झालंय आणि आता आपण आलोय विराज काकाच्या घरी. आणि हा सिंगर आहे, तर ह्याला इंस्टाला फॉलो करा आणि ह्याच्या यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. मला आजचा ब्लॉग कसा काय वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.